कथा मोरे वस्तीचा लोहपुरुष. सादरीकरण महिंद्रा, प्रवीण. टिप: ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा स्थळाशी कोणताही संबंध नाही. कोणताही संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. एरंडोली गावापासून 4 किलोमीटर अंतरावर एक छोटीशी सुंदर वस्ती वसलेली होती. 20 ते 25 घरांचा तो छोटासा समूह आणि त्या घरांत राहणारी जवळपास 100 माणसं. हीच होती मोरे वस्ती. वस्तीवरील घरे साधी, कौलारू, मातीची, पण त्या घरांत माणुसकी, प्रेम आणि आपुलकी ओसंडून वाहत होती. गावातील लोक प्रेमाने या वस्तीस मोरे वस्ती म्हणून ओळखत असत. मोरे वस्तीतील लोकांचा उदरनिर्वाह शेतमजुरीवर चालत होता. कुणाकडे गाय, कुणाकडे बैल, कुणाकडे म्हैस तर कुणाकडे शेळ्या. या जनावरांच्या आधारावरच त्यांचं संसाराचं गाडं पुढे सरकत होतं. सकाळी लवकर उठून शेतावर जाणं, दिवसभर राबणं आणि संध्याकाळी थकलेल्या शरीराने पण समाधानी मनाने घरी परतणं, हेच त्यांचं रोजचं जीवन होतं. त्याच वस्तीच्या जवळून मिरज ते पंढरपूर अशी रेल्वे लाईन गेली होती. रेल्वे लाईन जवळच स्वच्छ आणि सुंदर असं आरग रेल्वे स्टेशन होतं. स्टेशनच्या आसपास नेहमी वर्दळ असायची. प्रवाशांचे आवाज, रेल्वेची शिट्टी आणि डब्यांचा आवाज हे सगळं मोरे वस्तीच्या रोजच्या जीवनाचा भाग झालं होतं. रेल्वे स्टेशन जवळच एक सहकारी साखर कारखाना सुद्धा होता. त्या कारखान्यात आमचा गणूबा कामाला जायचा. गणूबा म्हणजे वस्तीतील कष्टकरी माणूस, नेहमी हसतमुख, सगळ्यांना मदत करणारा. सकाळी डबा घेऊन कारखान्यात जायचा आणि संध्याकाळी घरी परतताना मुलांसाठी कधी बिस्किटं तर कधी चॉकलेट घेऊन यायचा. मोरे वस्तीतील लोक सुखासमाधानाने राहत होते, कारण एरंडोली ते बेडग हा रस्ता आता पक्का झाला होता. पूर्वी तो कच्चा रस्ता होता. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ, लोकांचे खूप हाल होत असत. रुग्णाला दवाखान्यात न्यायचं असो किंवा मुलांना शाळेत सोडायचं असो, सगळंच अवघड होतं. पण रस्ता पक्का झाल्यानंतर वस्तीचं आयुष्यच बदलून गेलं होतं. सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण कोणालाच कल्पना नव्हती की ही शांत, सुखी मोरे वस्ती लवकरच एका मोठ्या संघर्षाला सामोरी जाणार आहे. कारण एक दिवस अचानक सुसाट वारा सुटला. वाऱ्याचा वेग इतका होता की झाडे जोरजोरात हलू लागली आणि मोरे वस्तीवरती घनघोर काळोख पसरला. त्याच काळोखात विजांचा कडकडाट होऊ लागला. मोरे वस्तीवर अचानक भीतीचं सावट पसरलं. लोक घाबरून गेले. कुणी कुणाला विचारू लागलं, कुणी अंदाज बांधू लागलं, पण नेमकं काय चाललंय हे कोणालाच कळत नव्हतं. अचानक असा आवाज कसा काय आला? एक वयोवृद्ध माणूस घाबरत म्हणाला. कुठून तरी मोठी गाडी आली असावी, दुसरा अंदाज व्यक्त करू लागला. तेवढ्यात एक बाई पुढे आली. तिच्या हाताला लहान मुलगा घट्ट धरून होता. मुलं खूप घाबरली आहेत, ती काळजीने म्हणाली. काहीतरी अनर्थ होणार तर नाही ना? लहान मुलं आईच्या माढे लपली होती. कुणाचं रडू सुरू होतं तर कुणी मोठ्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत होतं. आई, तो आवाज परत येईल का? एक चिमुकला घाबरून विचारत होता. सगळे एकमेकांकडे पाहत होते, चर्चा करत होते, पण उत्तर कुणाकडेच नव्हतं. आपण सगळे एकत्र राहूया, एक बाई ठामपणे म्हणाली. जे काही असेल ते मिळून पाहू. त्या गोंधळात, भीतीत आणि चर्चेत मोरे वस्तीतील लोक एकमेकांच्या अधिक जवळ आले होते. कारण संकट कधी येईल कळत नव्हतं, पण एकमेकांचा आधार मात्र ठाम होता. अचानक आकाशातून वीज जमिनीवर उतरली आणि त्याचा लख्ख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशात समोर आलं एक भयान वास्तव. भला मोठा, आकाशाला भिडणारा माणूस, फुगलेली ताकदवान छाती, अंगावर फुगलेला लोखंडासारख्या मांसपेशी, डोळे लाल भडक अग्नीप्रमाणे जळत होते. श्वास घेतानाच वाऱ्याचा झोत निर्माण होत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीने जमीन थरथरत होती. पाय जमिनीवर टेकताच माती फुटत होती. हातांच्या एका झटक्यात भली मोठी झाडं मोडून पडत होती. घरं कागदासारखी उडून जात होती. तो रागीट, बेफाम, अनावर शक्तीचा अवतार होता. जणू विनाशच मानवी रूप धारण करून मोरे वस्तीमध्ये उतरला होता. तो ओरडला आणि त्या डरकाळीने संपूर्ण वस्ती हादरून गेली. लोकांचा काळजाचा ठोका चुकला, मुलं रडू लागली आणि सगळ्यांच्या मनात एकच नाव घुमू लागलं. हा हलकालाय, हा हलकालाय. मोरे वस्तीवर त्या दिवशी भयानक गोंधळ उडाला होता. हलकालाय, हलकालाय असा एकच ओरडा सगळीकडे पसरला.
कुणी धावत सुटलं, कुणी मुलांना उचलून घेतलं, तर कुणी घरांचे दरवाजे घट्ट बंद करू लागलं. संपूर्ण वस्ती भीतीने थरथर कापत होती. सर्व लोक एकत्र जमले. बायका मुलांना कवेत घेऊन उभ्या होत्या. लहान मुलांचे रडणे सुरू होतं, तर पुरुषांचे चेहरेही घाबरलेले दिसत होते. खरंच हल्क आला आहे का? तू इथेच येणार का? आपण आता काय करायचं? असे प्रश्न एकामागोमाग एक पडत होते. पण कुणाकडेच उत्तर नव्हतं. कोणालाच नेमकं काही समजत नव्हतं. कुणी म्हणालं आपण एरंडोली गावात जाऊया, तर कुणी म्हणालं नको, इथेच एकत्र राहूया. तोडगा काहीच निघत नव्हता. त्या गोंधळात वस्तीचं वातावरण अधिकच भयान झालं. दूर कुठेतरी जोरात आवाज ऐकू येत होता. लोकांचे श्वासही थांबल्यासारखे झाले होते. भीती, संभ्रम आणि असहाय्यता या तिन्ही भावनांनी मोरेवस्तीला घट्ट पकडलं होतं. त्या घाबरलेल्या गर्दीतून अचानक एक तडफदार राजबिंडा तरुण पुढे आला. त्याचं नाव होतं स्वप्नील भाऊ. दिसायला उंचीने खुंट्या एवढाच, पण विचारांनी मात्र आभाळा एवढा मोठा. भीतीने थरथर कापणाऱ्या लोकांच्या मध्ये तो छाती पुढे काढून उभा राहिला. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. अरे, आता हा काय करणार? कुणी कुजबुजलं. पण स्वप्नील भाऊच्या डोळ्यात भीती नव्हती, तिथे निर्धार होता. तो जोरात म्हणाला, घाबरून काहीच होणार नाही. हल्क आला असेल तर त्याला तोंड द्यायलाच लागेल. लोक अधिकच गप्प झाले. क्षणभर शांतता पसरली आणि मग स्वप्नील भाऊ बोलला, माझ्याकडे एक युक्ती आहे. सगळे कान देऊन ऐकू लागले. आपण एक रोबॉट बनवू, तो म्हणाला. असा रोबॉट जो हल्कशी लढू शकेल. आपल्या ताकदीपेक्षा आपली अक्कल मोठी आहे. लोखंड, स्क्रॅप, जुनी यंत्र, जे काही मिळेल त्यातून आपण रोबॉट उभा करू. गर्दीत कुजबूज सुरू झाली. रोबॉट? आपण ते करू शकतो का? स्वप्नील हसला. एकट्याने नाही, पण आपण सगळे मिळून नक्की करू शकतो. कुणी हात देईल, कुणी डोकं लावेल, कुणी धैर्य देईल. त्या क्षणी लोकांच्या चेहऱ्यावरची भीती थोडी थोडी कमी होऊ लागली. मुलांच्या डोळ्यात आशा चमकली. बायकांनीही एकमेकांकडे पाहून मान हलवली. मोरेवस्तीला पहिल्यांदाच जाणवलं, हल्कपेक्षा मोठी एक गोष्ट आहे. ती म्हणजे एकी, बुद्धी आणि स्वप्नील भाऊसारखा धाडसी विचार. स्वप्नील भाऊची युक्ती ऐकून जगनदादाच्या डोळ्यात चमक आली. त्याला ती कल्पना पटली होती. क्षणाचाही विलंब न करता तो जमलेल्या गर्दीतून ताडकन उभा राहिला. मजबूत देहयष्टी, करारी नजर आणि अंगात भरलेला आत्मविश्वास घेऊन तो थेट स्वप्नील भाऊच्या दिशेने सरसावला. जगनदादाला पुढे येताना पाहताच मोरेवस्तीतील लोकांच्या मनात आशेचा एक किरण पेटला. जगनदादा उभा राहिला म्हणजे काहीतरी होणारच, अशी कुजबूज गर्दीत पसरली. जगनदादाने तोंडातला मावा जोरात थुंकला. हातातली गायछाप घट्ट पकडली आणि छाती फुगवून तो गर्दीकडे पाहू लागला. त्याच्या आवाजात दम होता, हुकूम होता. पोपटाबा, जुना आहे का? अशी त्याने जोरदार किंकाळी फोडली. त्या एका हाकेने सगळ्या वस्तीचं वातावरण बदलून गेलं. कुणी हसलं, कुणी चकित झालं, तर कुणाच्या डोळ्यात आत्मविश्वास जागा झाला. भीतीच्या जागी आता तयारी दिसू लागली. रोबॉट बनवायचाय ना स्वप्नील? जगनदादा म्हणाला. लोखंड, पत्रा, जे लागेल ते आपण उभं करू. हल्क आला तरी चालेल, पण मोरेवस्ती झुकणार नाही. त्या क्षणी गर्दीत एक नवा जोश संचारला. जगनदादाचा आवाज आणि स्वप्नील भाऊचा विचार या दोघांच्या जोरावर मोरेवस्तीने ठरवलं होतं, आता पळायचं नाही, लढायचं आहे. तेवढ्यात गर्दीच्या कडेकडून एक ओळखीचा आवाज ऐकू आला. लोक वळून पाहतात, तोच शिवाभाऊ पुढे येताना दिसला. हातात स्टेस्टर, गळ्यात गुंडाळलेल्या वायरी, चेहऱ्यावर आत्मविश्वास. तो उगाचच इथे आलेला नव्हता, तो काहीतरी ठरवूनच आला होता. त्याने सगळ्यांकडे एक नजर टाकली आणि थेट स्वप्नील भाऊजवळ येऊन उभा राहिला. रोबॉट बनवायचा असेल तर भीती बाजूला ठेवा. वायर, करंट, मोटर हे सगळं माझ्यावर सोडा. त्या एका वाक्याने सगळ्या गर्दीत नवी ऊर्जा संचारली. जगनदादाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आता काम पक्क झालं, तो म्हणाला. शिवाभाऊने स्टेस्टर उचलून हातात फिरवला. जणू काही पुढच्या क्षणाला काम सुरू करणारच होता. स्वप्नील भाऊच्या डोळ्यात चमक आली. त्याच्या कल्पनेला आता आधार मिळाला होता. त्या क्षणी मोरेवस्तीतील लोकांना एक गोष्ट कळून चुकली. हा फक्त विचार राहणार नव्हता, हा रोबॉट बनणारच होता. भीती हळूहळू मागे सरकत होती आणि तिच्या जागी ठाम निर्णय उभा राहत होता. मोरेवस्तीने एकत्र ठरवलं, हल्क आला तरी चालेल, आता आपण तयार आहोत. क्षणातच वेल्डिंगवाल्यांची टीम तयार झाली. जणू एखाद्या लढाईसाठी सैन्यच उभा राहिलं. डोळ्याला काळा चष्मा, पायात घन बूट, हातात वेल्डिंगची साधनं आणि सगळ्यांच्या पुढे उभा होता विजूभाऊ. काळ्या चष्म्यामुळे दिसायला जरा अंधाळासारखा वाटणारा, पण नजरेत जबरदस्त तिखटपणा होता.
एक नजर टाकली की लोखंडही सरळ उभं राहावं असा त्याचा दरारा होता. लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. कटिंग कुठून सुरू करायची ते सांग हा, तो म्हणाला. आणि वातावरण आणखीनच गंभीर झालं. या सगळ्या गडबडीत मागे राहील तो राजू मिस्त्री कसला. अचानक त्याने हातातला बटवा खिशात ठेवला आणि जोरात हाक मारली. कक्के ये, इजारीच्या खिशातलं टेप आण, माप टाकायचे. त्याची बायको कक्कूबाई धावतच आली. हातात मोजपट्टी देताच राजू मिस्त्री जमिनीवर बसला आणि रोबोटचं माप काढायला सुरुवात केली. हात, पाय, छाती, डोकं सगळं अगदी मोजून. स्वप्नील भाऊ आराखडा पाहत होता. शिवाभाऊ वायर तपासत होता. जगनदादा पहारा देत उभा होता. आणि वेल्डिंगचा पहिला ठेंगा उडाला. त्या ठेंग्याबरोबरच मोरेवस्तीच्या मनात एकच विचार पेटला. हा रोबोट फक्त लोखंडाचा नाही, तर आपल्या धैर्याचा, एकीचा आणि आत्मविश्वासाचा आहे. तेवढ्यात वरून एक आवाज घुमला. थांबा जरा, आधी डोकं वापरूया. तो होता माणिक मिस्त्री, मोरेवस्तीतील बोलके नेते, तोंडावर शब्दांचा पाऊस पाडणारा आणि विचारांनी नेहमी 2 पावलं पुढे असणारा. माणिक मिस्त्रीने लगेचच जमिनीवर बसून ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. कुणी कागद दिला, कुणी पाटी. पेन हातात घेतलं आणि तो बोलता बोलता रेषा ओढू लागला. आपला रोबोट लढणार कसा? रेषा ओढली. हात मजबूत, मुष्ठ बंद. पडला तर उठणार कसा? लढणार कसा? रेषा ओढली. हात मजबूत, मूठ बंद. पडला तर उठणार कसा? स्प्रिंग, हायड्रॉलिक जॉईंट, मागे सपोर्ट. उठला तर मारणार कसा? फिरणारा हात, वजनदार पंच, संतुलन. तो बोलत होता आणि सगळे ऐकत होते. एक मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा. वेळ कसा गेला कळलंच नाही. स्वप्नील भाऊ तर पूर्ण लेक्चर मोडमध्ये अडकला. डोळे मोठे करून ऐकत होता. कधी मान हलवत होता, कधी मध्येच म्हणायचा, हो, हे जमू शकतं. पूर्ण 1 तास माणिक मिस्त्रीने आराखड्यावर, तत्वांवर, डावपेचांवर बोलून काढलं. गर्दी कधी हसली, कधी दाद दिली, पण कुणीही उठून गेलं नाही. लेक्चर संपलं तेव्हा माणिक मिस्त्री म्हणाला, आता रोबोट फक्त बनवायचा नाही, तो हल्कला तोंड देईल असा बनवायचा आहे. स्वप्नील भाऊ उठून उभा राहिला. जोरात ओरडून बोलला, आता टीम तयार आहे, ड्रॉइंग तयार आहे. आता रडायचं नाही, आता एकजुटीनं लढायचं. आणि आजच्या भागाचा शेवट झाला. रेट मोरे वस्तीच्या लोहपुरुषाचं पुढे काय झालं? तो हल्क समोर कसा लढला? दंडोबाच्या डोंगरावरून हल्क आणि रोबोटचं भयानक युद्ध नेमकं कोणी कोणी पाहिलं? आणि हे सगळं सुरू असताना महेंद्र अण्णा आणि सोनू मामा कुठे होते? त्यांनी या सगळ्यात आपलं योगदान कसं दिलं? शेवटी प्रश्न एकच, हल्कचं काय झालं? मोरे वस्तीचा लोहपुरुष जिंकला का? स्वप्नील भाऊ मोरे वस्तीचा हिरो ठरला का? त्याला एरंडोली ग्रामपंचायतीनं मार वेल्डिंगकर जाळ संघटनेचा अध्यक्ष बनवलं का? हे सगळं पाहण्यासाठी डाउनलोड करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि असाच मोरे वस्तीवरती अतोनात प्रेम करत रहा. धन्यवाद.